करंजी हे एक सदाबहार झाड असून याचे शास्त्रीय नाव मिलेटिया पिनाटा आहे. हे झाड कडक उन्हातही हिरवेगार राहते आणि अतिशय दाट सावली देते. याला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची स्ट्रॉंग वासाची फुले येतात. करंजीच्या बियांपासून काढलेले तेल म्हणजेच करंजी तेल खाज, खरूज, एक्झिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचा रोगांवर अत्यंत प्रभावी आहे. करंजीच्या काडीने दात घासल्यामुळे हिरड्या मजबूत आणि दात किडण्यापासून वाचतात. पूर्वीचे लोक याच काडीचा दात घासण्यासाठी वापर करत असत. आयुर्वेदामध्ये मूळव्याधीच्या म्हणजेच पाईल्सच्या त्रासावर उपचार करण्यासाठी करंजीच्या बियांचा आणि तेलांचा वापर केला जातो. शरीरावरील जुन्या जखमा भरून काढण्यासाठी करंजीच्या पानांचा रस किंवा तेल लावले जाते, ज्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. पूर्वीच्या काळी आजारी वयोवृद्ध लोक किंवा बाळंतिणीला करंजीच्या पानांना पाण्यात उकळवून त्याने आंघोळ घातली जायची. त्यामुळे अंगाची कडकी निघून तरतरीतपणा यायचा. करंजीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा वापर बायोडिझेल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. बियांचे तेल काढल्यानंतर उरलेला जो चोथा आहे तो शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरला जातो, ज्यामुळे मातीतील कीड नष्ट होते. हे झाड मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. याच्या शेंगांचा आकार करंजीसारखा असतो, म्हणून बहुधा या झाडाचे नाव करंजी असे पडले असावे. ग्रामीण भागात शेताच्या कडेला किंवा रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याचदा ही झाडे पाहायला मिळतील. याची सावली अतिशय दाट असते, त्यामुळेच ती झाडे शेताच्या कडेला लावली जातात. याच्या शेंगा सुकल्यानंतर शेतकरी त्यातून बिया काढून त्यापासून तेल निर्मिती करतात. करंजीचे तेल खूप जास्त महाग विकले जाते. अशी ही बहुगुणी करंजी किंवा करंजीचे झाड जर तुम्ही कधी पाहिले असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन निसर्गातील गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.